नमस्कार. आज आपण एका अशा लढाईबद्दल बोलणार आहोत जिची गोष्ट आजही आपल्याला अंगावर काटा आणते. सिंहगड म्हणजे पूर्वीचा कोंढाणा. हो, 4 फेब्रुवारी 1670ची ती रात्र. मराठा इतिहासातलं एक सोनेरी पान. आपण यासाठी विकिपीडिया आणि काही ऐतिहासिक विश्लेषणांचा आधार घेतलाय. तर या चर्चेतून आपल्याला काय समजून घ्यायचंय? म्हणजे मुख्यत्वे या युद्धाचं महत्त्व काय होतं, तानाजी मालुसरेंचं शौर्य कसं होतं आणि अर्थातच त्या रात्री नेमकं काय काय घडलं यावर आपण बोलूया. बरोबर. सुरुवात करूया पार्श्वभूमीपासून. 1665चा पुरंदरचा तह. त्यात आपले बरेच किल्ले गेले. अगदी 23 किल्ले महाराजांना मुघलांना द्यावे लागले आणि त्यात कोंढाणा पण होता. आणि कोंढाणा परत मिळवणं गरजेचं का होतं इतकं? त्याचं स्थान तसं होतं. पुण्याजवळ, शिवाळ्या राजगड, पुरंदर, तोरणा यांसारख्या महत्वाच्या किल्ल्यांच्या अगदी जवळ एक प्रकारे वॉच टॉवर होता तो. आणि जिजाबाईंची पण इच्छा होती नाही का? हो, राजमाता जिजाबाईंची तीव्र इच्छा होती की कोंढाणा स्वराज्यात परत यावा. पण आव्हान खूप मोठं होतं. आव्हान म्हणजे तिथे उदयभान राठोड नावाचा एक राजपूत किल्लेदार होता. खूप अनुभवी आणि शूर. आणि सैन्य? त्याच्या हाताखाली साधारण 1400 ते 5000 सैनिक असल्याचं म्हटलं जातं. आकडा वेगवेगळा दिला जातो, पण फौज मोठी होती. आणि किल्ला? हो, किल्ला तर नैसर्गिकरित्याच खूप सुरक्षित, उंच कडे. अगदी. त्यामुळे हल्ला करणं म्हणजे जवळजवळ अशक्यच मानलं जायचं. आणि अशा मोठ्या, जवळजवळ अशक्य वाटणाऱ्या मोहिमेसाठी निवड झाली तानाजी मालुसरेंची. हो, शिवाजी महाराजांचे बालमित्र, अत्यंत विश्वासू सरदार. पण फक्त विश्वास पुरेसा नव्हता नक्कीच. काय खास होतं तानाजींमध्ये? निष्ठा तर होतीच, पण त्यांचं शौर्य, धाडस आणि कठीण परिस्थितीत मार्ग काढण्याचं कौशल्य हे महत्वाचं होतं. त्यांची निवड विचारपूर्वक केलेली होती. आणि त्यांची बांधिलकी तर बघा, स्वतःच्या मुलाचं रायबाचं लग्न ठरलेलं असताना. हो, ते सगळं सोडून ते मोहिमेवर निघाले. आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं, हे वाक्य म्हणजे त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचं प्रतीकच आहे. खरंच अविश्वसनीय. बरं, मग प्रत्यक्ष मोहिमेची योजना काय होती? योजना होती रात्रीच्या अंधारात एकदम अनपेक्षितपणे हल्ला करायचा. आणि तेही किल्ल्याच्या सगळ्यात कठीण बाजूने. अगदी, जो प्रचंड उभा कडा होता त्या बाजूने, कारण तिथे पहारा कमी असण्याची शक्यता होती. कुणाला वाटलंच नसेल की कोणी तिथून चढून येईल. इथेच ती घोरपडीची गोष्ट येते. यशवंती. हो, ती प्रसिद्ध आख्यायिका आहे की यशवंती नावाच्या घोरपडीला दोर बांधून तिच्या सहाय्याने मावळे वर चढले. अर्थात यावर इतिहासकारांमध्ये एकमत नाही. पण घोरपड असो वा नसो, ती चढाईच मुळात. नक्कीच, ती चढाईच अविश्वसनीय होती. रात्रीच्या अंधारात मोजक्या 300 मावळ्यांनी तो उभा कडा, दोरखंड आणि शिढांच्या मदतीने चढणं हेच खूप मोठं धाडस होतं. आणि मग गडावर पोहोचल्यावर त्यांनी कल्याण दरवाजा उघडला. बाकीचे मावळे आत आले आणि एकदम हल्लाबोल केला. तुंबळ युद्ध सुरू झालं. आणि याच लढाईत मग तानाजी आणि उदयभान समोरासमोर आले. हो, दोघांमध्ये भयंकर द्वंद्व युद्ध झालं. लढता लढता तानाजींची ढाल तुटली, तरी ते लढत राहिले. होय, हाताला उपरण्याचं कापड गुंडाळून ते लढले. इतकी दुर्दम्य इच्छाशक्ती. पण दुर्दैवाने ह्याच लढाईत त्यांना वीरमरण आलं. अरे रे, म्हणजे ऐन लढाईत नेतृत्वच गेलं. मग क्षणभर गोंधळ उडाला. मावळ्यांचं धैर्य खचायला लागलं होतं. पण तेव्हाच तानाजींचे बंधू सूर्याजी मालुसरे मागून ठरल्याप्रमाणे सैन्याच्या दुसऱ्या तुकडीसह गडावर पोचले. त्यांनी परिस्थिती सांभाळली. अगदी. त्यांनी बघितलं की तानाजी पडले आहेत आणि सैन्य मागे फिरायच्या विचारात आहे. असं म्हणतात की त्यांनी परतीचे दोर कापून टाकले. म्हणजे लढा किंवा मरा अशी स्थिती निर्माण केली. बरोबर. त्यांनी मावळ्यांना प्रेरणा दिली, शौर्याची आठवण करून दिली आणि पुन्हा त्वेषाने लढायला उद्युक्त केलं. आणि मग मात्र मराठ्यांनी किल्ला जिंकलाच. विजय तर मिळाला, पण मोठी किंमत देऊन. ही बातमी जेव्हा महाराजांपर्यंत पोहोचली असेल. हो, तेव्हा महाराजांना खूप दुःख झालं. त्यांच्या तोंडून ते प्रसिद्ध उद्गार बाहेर पडले. गड आला पण माझा सिंह गेला. एका योद्ध्यासाठी, एका मित्रासाठीचा तो आदर होता. नक्कीच. आणि म्हणूनच तानाजींच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ महाराजांनी कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड असं ठेवलं. या विजयाने काय परिणाम झाला? फक्त एक किल्ला मिळाला इतकंच नाही, अजिबात नाही. या विजयाने मराठ्यांचं मनोधैर्य प्रचंड वाढलं. एक प्रकारची प्रेरणा मिळाली. आणि मग पुढच्या काही महिन्यातच पुरंदर तहत गमावलेले अनेक किल्ले मराठ्यांनी परत जिंकले. म्हणजे एका अर्थी 1674च्या राज्याभिषेकाची ही एक महत्वाची पायरी ठरली. अगदी तसं म्हणता येईल. आणि ही कथा आजही जिवंत आहे.
पोवाडे, नाटकं, चित्रपट, तानाजी, सुभेदार सारखे चित्रपट आले. हो, मालिकांमधून, सिंहगडावरच्या तानाजींच्या पुतळ्यामधून त्यांची आठवण, त्यांचं शौर्य, त्यांची निष्ठा, त्यांचा त्याग हे सगळं आजही आपल्याला प्रेरणा देत राहतं. आणि हाच विचार मनात येतो की इतकी शतकं उलटून गेली तरी एखाद्या लढाईतील शौर्याची घटना आजही लोकांना इतकी का भावते, अगदी आजच्या काळातही. बरोबर. म्हणजे ऐतिहासिक स्मृतींमध्ये शौर्य आणि त्यागाचं नेमकं स्थान काय आहे आणि ते पिढ्यानपिढ्या कसं जतन केलं जातं